मी प्राध्यापक डॉक्टर आबासू शिंदे, अकॅडमिक काउन्सिलर, इग्नोर रिजनल सेंटर पुणे, अर्थात इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी, इंडियन इकॉनॉमी या सब्जेक्टच्या अंतर्गत आज आपण सब्जेक्ट कोड BECE 145 या कोडवरील सब्जेक्टची माहिती ब्लॉक 1 अर्थात इकॉनॉमिक डेव्हलपमेंट सिन्स इंडिपेंडन्स, स्वातंत्र्योत्तर कालखंडातली भारतीय अर्थव्यवस्था, स्वातंत्र्याचा आर्थिक विकास यावर आपण माहिती घेणार आहोत. रिसोर्स अँड कन्स्ट्रक्शन, संसाधने आणि मर्यादा यावरती आपण आता या युनिटमध्ये माहिती घेणार आहोत. विशेष करून संसाधने आणि मर्यादा या कोणत्या कोणत्या आहेत, कशा पद्धतीच्या आहेत त्यावरती विशेष लक्ष दिलेलं आहे. रिसोर्स अँड कन्स्ट्रक्शन, संसाधने आणि मर्यादा याचा असणारा युनिट 4 मधला सिलेबस इंट्रोडक्शन अर्थात प्रस्तावना, संसाधनाचे प्रकार, टाइप्स ऑफ रिसोर्स, त्याच्याच सब पॉइंटमध्ये आपण पाहणार आहोत नैसर्गिक संसाधने, नॅचरल रिसोर्स, मानव निर्मित संसाधने, मॅनमेड रिसोर्स, अँड 1 and 2 4.2 in additional 2 points. 4.3 म्हणजे पायाभूत सुविधा, इन्फ्रास्ट्रक्चर. 4.3.1 भौतिक पायाभूत सुविधा, फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर, सामाजिक पायाभूत सुविधा, रोल ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर इन डेव्हलपमेंट, विकासामध्ये पायाभूत सुविधांची भूमिका, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट इन इंडिया. डेफिनेटली आपण जर पाहिलं तर येणारे प्रत्येक अंदाजपत्रक, प्रत्येक वर्षीचं असणारं सरकार जे काय आपलं सरकारचं अंदाजपत्रक म्हणून ज्या वेळेला अर्थमंत्री सादर करतात त्यावेळेला विकासामध्ये पायाभूत सुविधांची भूमिका, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट हा पॉईंट अत्यंत महत्त्वाचा असतो. इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटवरती जास्तीत जास्त बजेट प्रोव्हाइड केलं जातं, कारण याचं जे सोशल वेलफेअरच्या दृष्टीने असणारी कामं असतात ती कामं जास्त समाजापर्यंत पोहोचू शकतात आणि लोकांचं समाधान त्यातून जास्त करू शकतात. त्यामुळेच गव्हर्नमेंट आपलं बजेट जे आहे ते संसाधनाच्या किंवा साधन सामग्रीच्या अनुषंगाने इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट म्हणजेच पायाभूत सुविधावरती खर्च करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करतात. भारतातील पायाभूत सुविधाचा जो विकास आहे, इन्स्टिट्यूशन अँड गव्हर्नन्स, याच्यानंतरचा जो पॉईंट आहे तो संस्था आणि शासन, मग त्याच्या अनुषंगाने इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट इन इंडिया, भारतातील पायाभूत सुविधा, त्याच्याचबरोबर संसाधने आणि शासन कशा पद्धतीने आहे आणि एकूणच कन्क्लुजन काय आहे ते या युनिट 4 अंतर्गत आपण पाहत आहोत. या इंट्रोडक्टरी पार्टच्या अनुषंगाने सर्व वस्तू आणि उत्पादनाचा समावेश याच्यात एकत्रित केलेला आहे. जे एकत्रित नैसर्गिक संसाधने आहेत त्या सर्व बाबींचा अभ्यास यामध्ये होणार आहे. विशेष करून मानवी श्रम असेल, भांडवल असेल, एंटरप्राइज सह वस्तूच्या उत्पादनासाठी वापरल्या जाणाऱ्या सेवा, नैसर्गिक संसाधने स्थिर नसून त्यांच्या स्वभावानुसार गतिमान असतात. म्हणजे भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक हे जे उत्पादनाचे 4 घटक असतात ते, याच्यातला भूमी हा घटक तर आपल्याला गतिशील करता येणार नाही, परंतु भांडवल, श्रमिक यांच्यातली गतिशीलता आणि संयोजक आपण म्हणूया हे जेवढे असतील तेवढं उत्पादनाचे जास्त शक्यता किंवा जास्त बेनिफिट्स आपल्याला मिळू शकतो. त्यामुळं संसाधनं जे आहेत ती साधन सामग्री जरी अमर्याद गरजा, मर्यादित साधने आणि साधनांचा पर्याय वापर करणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र असं म्हटलं जातं. तसं भारतात जी संसाधने आहेत, साधन सामग्री जी आहे ती आपल्याला एकाकडून दुसऱ्याकडे किंवा मायग्रेट आपण म्हणूया, ट्रान्सपोर्ट आपण म्हणूया, ती करावी लागते आणि केली जाते. विशेष करून मानवी श्रम असेल, भांडवल असेल आणि एकूण एंटरप्रेनरच्या अनुषंगाने उद्योग संस्था असतील, उद्योजक असतील, त्यांची निर्मिती जी आहे उत्पादनाची ती त्या करण्याच्या अनुषंगाने प्रयत्न केला जातो. स्वभावानुसार गतिमान त्या बाबी असतात. विकासाबद्दल किंवा विकासाच्या संदर्भातल्या अनेक संकल्पना त्याच्यात दिसतात. संसाधनाचे जे प्रकार आहेत, टाइप्स ऑफ रिसोर्स आपण म्हणूया, हा संसाधनाचा एक स्रोत आहे किंवा त्याचा पुरवठा आहे ज्यातून फायदेशीर वस्तू तयार केल्या जातात. सामान्यतः संसाधने म्हणजे
साहित्य, ऊर्जा, सेवा, श्रम आणि इतर भौतिक मालमत्ता हे एक फायदेशीर उत्पादन करण्यासाठी मिश्रणात वापरले जाणारे साधन आहे. ती प्रक्रिया काही संसाधने ज्याला नूतनीकरणीय किंवा संपूर्णतः संसाधनाच्या अनुषंगाने यात बाबी म्हटल्या जातात. इतका वापर किंवा संसाधनाचा वापर हा मर्यादित असणं अपेक्षित असतं. इतर साधन सामग्रीप्रमाणे त्याला मुबलक वापरता येत नाही. याला शासकीय मान्यता, शासकीय मालकी हे निश्चितपणे असते. त्याच्यामुळं सर्वांसाठी जरी उपलब्धता असली, म्हणजे एखाद्या रस्त्याची उपलब्धता सरकारची आहे आणि सर्वांसाठी आहे, परंतु अचानक त्या रस्त्यावरून समजा सरकारी अधिकारी ज्यावेळेला जातात, मंत्री ज्यावेळेला जातात किंवा त्या एरियामधले काही नियोजन करायचं असतं, त्यावेळेला कार्यक्रम असतील त्यावेळेला पोलीस यंत्रणेकडून तशा पद्धतीचा बंदोबस्त आपल्याला केलेला दिसून येतो. त्याच्यामुळे तिथली असणारी साधन सामग्री योग्य त्या पद्धतीने नियोजन हे शासनामार्फत करण्याचं काम हे केलेलं आपण पाहतो. ती प्रक्रिया ही शासकीय आहे. भविष्यातील वापरासाठी किंवा संसाधने मुळात दोन प्रकारचे असतात. एक नैसर्गिक संसाधने आणि मानवनिर्मित संसाधने. या दोघांमधील फरक हा सुरुवातीला विचारात घेण्याची बाब आहे किंवा त्याच्यावर विचार करावा लागतो. नैसर्गिक संसाधनं किंवा मानवनिर्मित संसाधने जी आहेत ती बाब फार महत्त्वाची आहे किंवा त्या अनुषंगाने त्याचा विचार करावा लागेल. नैसर्गिक संसाधने जी आहेत ती नैसर्गिक संसाधने पर्यावरणातून प्राप्त होतात. काही संसाधने ही मानवनिर्मित जरी असली तर निसर्गनिर्मित संसाधनाची किंमत करणं हे खरं तर कठीण असतं. त्या निसर्गनिर्मित संसाधनामध्ये असणाऱ्या बाबी ह्या वेगवेगळ्या पद्धतीच्या असू शकतात. त्या अनुषंगाने जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या बाबी इतर इतर काही सामाजिक इच्छा पूर्ण करतात. प्रत्येक मानवनिर्मित किंवा अर्थव्यवस्थेतील उत्पादन काहींसाठी नैसर्गिक संसाधनांनी बदललेले असते. पदवी नैसर्गिक संसाधने ही निसर्गाद्वारे प्रदान केलेली असतात. सामग्री ज्याचा वापर करून मनुष्य हा इतर अनेक जटिल उत्पादने बनवतो, ज्याला मानवनिर्मित उत्पादने म्हणतात किंवा याच मानवनिर्मित उत्पादनातून अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं होणारे जे वेगवेगळे बदल असतात, जे वेगवेगळे घटक असतात ते जगण्यासाठी मानवाला उपयोगी पडतात. देशाच्या विकासासाठी गरजेचे असतात. सामाजिक इच्छा पूर्ण करतात. प्रत्येक मानवनिर्मित अर्थव्यवस्थेला उत्पादनासाठी किंवा काही बाबी ह्या महत्त्वाच्या मानल्या जातात. नैसर्गिक संसाधनांनी बनवलेली ही बाब अत्यंत टिकाऊ स्वरूपाची किंवा लॉंग टाईम आपण म्हणूया ते उपयुक्त असणारी असते. पदवी किंवा नैसर्गिक संसाधने ही निसर्गाद्वारे प्रदान केलेले असतात किंवा तसे पदवी किंवा प्रदान आपण म्हणूया सामग्रीच्या बाबी असतात. त्यामुळं अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं, भारतीय अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने जर आपण विचार केला तर जी जटिलता आहे, गुंतागुंत जी आहे ती मानवनिर्मित उत्पादनाच्या अनुषंगाने कमी करण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळं सुसह्य पद्धतीची साधनसामुग्री कशी करता येईल ती मानवनिर्मित संसाधनामध्ये केलेली असते. म्हणजे निसर्गनिर्मित आपण म्हणूया हवा, पाणी म्हणजे ऑक्सिजन आपण जो घेतो त्याला आपण हवेच्या अनुषंगाने म्हणूया. ऑक्सिजनच्या अनुषंगाने आलेल्या ह्या बाबी ह्या मानवनिर्मित संसाधने ही संसाधने वापरून उत्पादित वस्तू आणि सेवा आहेत. निसर्गाने दिलेली किंवा कधी कधी संसाधने जी आहेत ती वापरलेली असतात. माणसाला तेव्हा उपयोगी केव्हा उपयोग होईल किंवा कशा पद्धतीने उपयोग होईल, त्याचा मूळ स्वरूप कशा पद्धतीचं असेल याच्यावर सुद्धा विचार करावा लागतो. असा माल किंवा अशा वस्तू हे नैसर्गिकरित्या मिळू शकत नाहीत, म्हणून मानवनिर्मित काही वस्तूचं उत्पादन हे आपल्याला करावं लागतं आणि त्याचा संसाधन किंवा साधन सामुग्रीच्या अनुषंगाने वापर करावा लागतो. हवा किंवा मानवजातीद्वारे म्हणजेच मानवतेच्या वापरासाठी उत्पादित वस्तू असतील, उत्पादन असतील ती त्या अनुषंगाने विचारात घेतली जातात. काही मानवनिर्मित औषधासारखी संसाधने हे आधुनिक मानवी जीवनासाठी अत्यंत आवश्यक आहेत. तर आता सध्या आपण पाहतोय की नैसर्गिक आपत्तीच्या वेळेला ती कोविड पॅन्डेमिकचा काळ जर आपण विचार केला तर नैसर्गिक दृष्टीनं वातावरणाच्या मार्फत रोगराई आपण पसरलेली दिसली. त्याचमुळं आपल्याला काय झालं, मास्क वापरावे लागले किंवा डोक्याला इतर वस्तू वापरणं असेल, अंगावरती कवच परिधान करणं असेल किंवा विलगीकरण करणं असेल, या अशा अनेक बाबींचा विचार आपल्याला करावा लागतो. त्यामुळं असा माल किंवा नैसर्गिकरित्या मिळत असणारी साधन सामग्री ही देखील फार महत्त्वाची असते. काही मानवनिर्मित औषधासारखी संसाधने ही आधुनिक मानवी जीवनासाठी अत्यंत आवश्यक आहेत आणि लसीसारखी औषधे ही लोक आजारी पडतील आणि मरतील
त्यामुळं त्याच्यावरती नियंत्रण किंवा तशा बाबी विचारात घ्यावे लागतील. संसाधनाचा वापर करून उत्पादित वस्तू आणि सेवा या निसर्गाने निर्माण केल्या तरी नैसर्गिक साधनसामुग्रीवरून मानवनिर्मित आपण कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लसीची निर्मिती मानवाने केलेली आपण आता पाहिली आणि ह्याच लसीच्या मार्फत कोविड नियंत्रित करण्याचं काम किंवा रोगप्रतिकारक शक्ती निर्माण करण्याचं काम यातून झालेलं दिसतं. असा माल नैसर्गिकरित्या खरं तर उपलब्ध होणं अपेक्षित होतं, परंतु निसर्गात तशा साधनसामुग्री किंवा आजपर्यंत अशा गोष्टी घडून आलेल्या आहेत. त्यामुळे आपण मध्येच काही संकल्पना ऐकल्या की कुणीतरी जडीबुटीपासून काहीतरी वस्तू तयार केली आणि त्या पालेभाज्याचा रस किंवा ती खाल्लं तर कोविड होणार नाही, अशा पद्धतीच्या अफवा देखील पसरल्याचं आपण पाहिलं. म्हणजेच निसर्गनिर्मित अशा घटकाकडून प्रतिकारशक्ती म्हणजे आपल्या शरीरामध्ये तसे घटक जर असते अगोदरच, म्हणजे जसं आपण पालेभाज्या खातो त्यावेळेला आपल्याकडची रोगप्रतिकारक शक्ती किंवा आपल्या शरीराची जी क्षमता आहे ती चांगली वाढलेली असते. म्हणजे आहारात आपण जर ते घटक नियमित घेत असतो तर निश्चित आपल्याला फायदा झालेला असतो. त्यामुळं काही बाबतीत आपण म्हणूया मानवनिर्मित संसाधने जी आहेत ती कशा पद्धतीनं योग्य पद्धतीने वापरता येतील आणि त्याचं नियोजन आपल्याला कसं करता येईल हे देखील पाहणं गरजेचं आहे. काही मानवनिर्मित औषधासारखी संसाधने जी आहेत ते आधुनिक मानवी जीवनासाठी अत्यंत आवश्यक आहेत. लसीसारखी औषधे आहेत ती देखील विचारात घ्यावी लागतात आणि आजारी पडू नये किंवा आजारी लोक होऊ नयेत या दृष्टीनं सुरुवातीला आपण जर 90 किंवा 70 ते 72 ते किंवा 70 ते 80चा 90चा काळ जर बघितला तर रोगराईचं प्रमाण आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसून येत होतं. दारिद्र्य, बेकारी, दुष्काळ अशा समस्या निर्माण झाल्या होत्या आणि आर्थिक एकूण संकट हे 90 पर्यंत निर्माण झालेलं आपल्याला पाहायला मिळालं. त्यातून मार्ग काढण्यासाठी आपण मग खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण केलं. म्हणजे स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये मानवनिर्मित साधनसामुग्री किंवा उत्पादन करण्याला नंतर नंतर भर दिला. सुरुवातीला शेतीच उत्पादन होती, निसर्गावर अवलंबून किंवा आपण म्हणूया जंगलातल्या साधनसामुग्रीवर अवलंबून असणारी बाबी आपल्याला दिसल्या. असा एक माल किंवा नैसर्गिकरित्या निर्माण होणारे जे काय हवा असतील किंवा मानव जातीद्वारे मानवतेच्या संकल्पनेच्या दृष्टीनं विकासाच्या दृष्टीनं काही बाबीवर निश्चित भर दिलेला दिसतो. त्यामुळे मानवनिर्मित संसाधने ही देखील फार महत्त्वाची आहेत. त्याच अनुषंगाने आपल्याला पायाभूत सुविधामध्ये शेती आणि उद्योग यासारखे उत्पादन उपक्रमाची संकल्पना देखील विचारात घ्यावी लागते. आर्थिक साहित्यात पायाभूत सुविधांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला गेला आहे. आर्थिक म्हणजे उत्पादन मिळवण्याच्या अनुषंगाने, उत्पन्न मिळवण्याच्या अनुषंगाने शेती आणि उद्योग यासारखे उत्पादक उपक्रम जे आहेत ते राबवले गेले आणि आर्थिक साहित्यातून पायाभूत सुविधांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला गेला. या वापरामुळे अर्थव्यवस्थेमध्ये सुस्थिती निर्माण करण्याच्या दृष्टीनं लोकांना अर्थार्जन निर्माण करण्याच्या दृष्टीनं पायाभूत सुविधा म्हणजे समजा एखाद्या रस्त्याचं काम करायला घेतलं तर केवळ रस्त्याचंच तिथं काम झालेलं दिसतं असं जरी आपल्या डोळ्याला जाणवत असेल तर त्याच्या तिथून गेलेलं अंडरग्राऊंड आपण म्हणूया ड्रिंकिंग वॉटर असेल, युजेबल वॉटर असेल, इलेक्ट्रिसिटी असेल, अशा अनेक सोयीसुविधा आहेत त्या रस्त्याच्या खालून गेलेल्या आपल्याला दिसून येतात. या इतर बाबींमुळं म्हणजे वाहतुकीचं काम तर आपलं होतच, त्याच्या आजूबाजूला पायी जाणारे फुटपाथ असतील, कट्टे बांधलेले असेल, नैसर्गिक दृष्टीने त्या ठिकाणी बाग बगीचा किंवा रस्त्यावरती झाडे लावणं दुतर्फा असेल, म्हणजे गाड्यातून निघणारा कार्बन डायऑक्साईड शोषून घेण्याची क्षमता ही वृक्षामध्ये असते. नाहीतर आपण नेहमी म्हणतो की रस्त्याच्या आजूबाजूला म्हणा किंवा मध्ये झाडे असणं अनावश्यक असणं हे त्रासदायक आहे, परंतु आवश्यकतेनुसार कार्बन डायऑक्साईड नियंत्रित करण्याच्या दृष्टीनं हे वृक्षारोपण देखील आजूबाजूला असणं किंवा दुतर्फा झाडी ही असणं अपेक्षित होती. कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण त्या ठिकाणी नियंत्रित केलं जातं म्हणजे त्या एरियातली रोगराई ही कमी करण्याचं किंवा साथीचे आजार असतील ते कमी करण्याचं काम याच्यातून उत्पत्तीच होऊ देणार नाही. म्हणून गाड्यांच्या दृष्टीने रस्त्याच्या बाजूला देखील झाडे लावणे हे अपेक्षित होतं. आता खरं तर CNG असेल किंवा इलेक्ट्रिक बाईक येत असतील तर या बाईक आल्यानंतर किंवा CNG असेल तर धूर निघणार नाही. त्यामुळे या झाडीचं प्रमाण जरी कमी झालं कालांतराने तरी देखील वृक्ष लागवड ही आपल्याला डोंगराळ भागात असेल जिथं आवश्यक ती किंवा शासकीय मालमत्ता असेल, जमीन असेल अशा परिसरामध्ये आपल्याला वृक्षारोपण देखील करणं हे तितकंच आवश्यक आहे. कारण ऑक्सिजनची आपल्याला गरज तर प्रत्येक पाण्याला असणार आहे. त्यामुळे वाढत्या लोकसंख्येला
या अनुषंगाने नैसर्गिक साधन संपत्तीमध्ये ही पायाभूत सुविधांचा विकास होणं वाढणं हे देखील तितकंच महत्त्वाचं असल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यामुळे विकास या शब्दाची जी अचूक आणि सामान्यतः स्वीकार्य जी व्याख्या आहे ती पायाभूत सुविधा अजूनही अपूर्णच असलेल्या वाटतात किंवा आपल्याला त्याच्यातल्या कमतरता ह्या जाणवत असतात. कालांतराने या पायाभूत सुविधामध्ये तसे बदल झालेले असतील. याच्यात ट्रान्सपोर्टिंग जे आता आपण बोलतोय ती वाहतूक, ही वाहतूक केवळ रस्त्याची वाहतूक एवढंच विचार करून थांबत नाही, तर पायाभूत सुविधेच्या अनुषंगाने रस्ता वाहतूक जशी महत्त्वाची आहे, तशी रेल्वे लाईन तितकी महत्त्वाची आहे. शिपिंग बंदरे आहेत, म्हणजे जहाज वाहतुकीच्या अनुषंगाने जलवाहतूक आपण म्हणूया, ती देखील महत्त्वाची आहे. ती बंदरे असतील, बंदर असतील वेगवेगळे, तर त्या अनुषंगाने ट्रान्सपोर्टिंग वाहतूक कशी होऊ शकते किंवा जलवाहतूक ही फायद्याची ठरू शकेल का? रेल्वे वाहतूक फायदेशीर शकेल का? हवाई वाहतूक, विमानतळ म्हटले किंवा विमानतळ वाहतूक उपकरणे जी आहेत, ती उपयुक्त ठरू शकतील का? हे देखील या ठिकाणी महत्त्वाचं आहे. त्यामुळं या बाबी रस्ते असतील, रेल्वे असतील, शिपिंग बंदरे असतील आणि इतर काही साधनसामुग्री आपण म्हणूया, ती कितपत योग्य ठरतायत, किती फायद्याची ठरतायत, हे पाहणं अगत्याचं निश्चितपणे असेल. त्यामुळं संप्रेषण, पोस्ट, तार, टेलिफोन, रेडिओ, टीव्ही, सिनेमा ही देखील संप्रेषणाची जे साधनं आहेत, म्हणजे जागरूकता निर्माण करणारे असतील, कम्युनिकेशनच्या दृष्टीने महत्त्वाचे असतील, ही साधने टीव्हीच्या मार्फत एकाच वेळेला हजारो लोकांना कम्युनिकेट करता येतं, लाखो लोकांना कम्युनिकेट करता येतं. म्हणजे एखादी न्यूज चॅनलला एखादी बातमी जर दाखवली, तर ती सगळ्यापर्यंत सुसाट वेगाने टीव्हीच्या मार्फत पोहोचू शकते. त्यामुळं टीव्ही लावणारा असतील, तेव्हा आता WhatsAppचा जमाना आहे. WhatsAppच्या माध्यमातून असेल, Googleच्या मार्फत जर आपण ती न्यूज सर्च करून पाहिली, तर आपल्याला मिळू शकते. न्यूजपेपर आहे त्या किंवा रेडिओवरच्या रेडिओ लहरी आपण ज्यावेळेला म्हणतो, तर त्याच्यामार्फत सुद्धा आपल्याला या साधनाचा म्हणजे दळणवळणाच्या अनुषंगाने वेगवान म्हणजे पोस्टाच्या सुविधा तर होतीच, पण तार ही त्यापेक्षा वेगवान होती. टेलिफोन डायरेक्ट बोलता येतं आणि रेडिओच्या मार्फत ती सर्वांपर्यंत म्हणजे ज्याच्याकडे इतर खर्चिक साधन नाहीत, परंतु रेडिओ ऐकणाऱ्याचं प्रमाण देखील सुरुवातीला खूप होतं. टीव्ही पाहणाऱ्याचं प्रमाण आत्ताही पाहतो आपण, ते खूप आहे आणि सिनेमा पाहणं ह्याच्यातून सुद्धा अवेअरनेस क्रिएट करणं किंवा समाज घडवणं हे पायाभूत सुविधेच्या अनुषंगानं आवश्यक काम असल्याचं दिसून येतं. याचा महत्त्वाचा प्रकार आहे. ऊर्जा याच्यामध्ये कोळसापासून बनवलेली ऊर्जा निर्मिती असेल, वीज, हायड्रो किंवा थर्मल न्यूक्लिअर वीज असेल, वारा असेल, सौर असेल, तेल असेल, वायू असेल, या इंधनांपासून किंवा साधनसामुग्रीपासून आपण म्हणूया ऊर्जा निर्मितीचं काम केलं जातं. बायोगॅस असतील, या मार्फत सुद्धा वीज निर्मिती झालेली आपण पाहतो. मध्यवर्ती किंवा वस्तूचे उत्पादन ज्यावेळेला आपण पाहतो, त्यावेळेला त्यातून खनिजे असतील, पोलाद असेल, मूलभूत रसायने असतील, खते असतील आणि कीटकनाशके असतील, यंत्रसामुग्री आणि मशीन टूल्स असतील, या बाबी देखील विचारात घ्याव्या लागतात. त्यामुळे मध्यवर्ती वस्तूचे उत्पादन, खनिजे, पोलाद, मूलभूत रसायने, खते आणि कीटकनाशके, यंत्रसामुग्री आणि मशीन टूल्स ज्यावेळेला आपण विचार करतो, ते महत्त्वाच्या बाबी आपल्याला दिसून येतात. याच पोलाद, मूलभूत रसायनाच्या अनुषंगाने खते आणि कीटकनाशके जी आहेत, ती यंत्रसामुग्री जी आहे, ती कशा पद्धतीने आपण वापरतोय, कशा पद्धतीने त्याचा फायदा होतोय, ते आपल्याला पाहावं लागेल. नैसर्गिक संसाधनाची जी उत्पादकता आहे, नैसर्गिक किंवा निसर्गनिर्मित उत्पादक घटक जे आहेत, ते जमिनीची पुनर्रचना असेल, सिंचनाच्या बाबी असतील, म्हणजे मुख्य, मध्यम आणि किरकोळ ड्रेनेजच्या अनुषंगाने समोच्च किंवा बंडिंग आपण म्हणूया, जमिनीचा आकार बदलणं असेल, तो किती बदलला जाईल, कशा पद्धतीने बदलला जाईल, या अनुषंगाने देखील पायाभूत सुविधांचा प्रकार ज्यावेळेला आपण पाहतो, त्यातलेही सब थीम्स आपल्याला पाहाव्या लागतील किंवा पायाभूत सुविधामध्ये कशा पद्धतीने विकास होत गेलाय ते आपल्याला हे दिसून येईल. त्यानंतर होल्डिंगचे जे एकत्रीकरण आपण म्हणूया, उच्च उत्पन्न देणाऱ्या गोवंशीय जाती असतील, मासेमारी नौका असतील, मासे आणि उपकरणं असतील, रेफ्रिजरेशन असेल, वनीकरण असेल आणि इतर काही विकास व्यावसायिक जंगले असतील, या बाबी देखील पायाभूत सुविधांच्या अनुषंगानं अर्थव्यवस्थेला उत्पादकता निर्माण करण्याच्या दृष्टीनं महत्त्वाच्या बाबी आहेत. विज्ञान आणि तंत्रज्ञान, सायन्स अँड टेक्नॉलॉजी ज्याला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं, याच्या दृष्टीनं अध्यापन होणं, मूलभूत त्यातली उपजीविका किंवा उपयोगिता समजून घेणं ही खऱ्या अर्थाने गरज आहे. संशोधन करणं किंवा राष्ट्रीय प्रयोगशाळा पाहणं, यातून आपल्याला आर्थिक सुबत्ता निर्माण व्हायला मदत होऊ शकते.
त्यामुळे उत्पादन युनिटची संपर्कता किंवा तशी कनेक्टिव्हिटी डेव्हलप करणं अपेक्षित आहे. माहिती प्रणाली जी आहे ती कशी वाढू शकेल, मास मीडिया जे आहे ते वाढवता येऊ शकतं का, ग्रंथालय आणि संग्रहालये जे आहेत त्यांची मेळे किंवा आणि प्रदर्शने, पुस्तके आणि जर्नल्स या बाबीवर देखील आपल्याला विचार करावा लागतो. वित्त आणि बँकिंग संस्था ज्या आहेत, आता वित्तीय संस्था या देखील सेवा क्षेत्रातला महत्त्वाचा घटक आहे आणि याच्यावरती सुद्धा सरकार म्हणून आपलं कशा पद्धतीनं धोरण एखादं फायदेशीर ठरू शकतं त्याच्यावर बारकाईने लक्ष दिलं जातं. वित्तविषयक धोरण जर फायद्याचं ठरायचं असेल म्हणजे सरकार हे केवळ सरकार म्हणून न चालता वित्तीय संस्था असतील, वित्तीय मध्यस्थ असतील यांची देखील सातत्याने गरज निर्माण होते. कारण समाजाचा विकास करण्यासाठी पैशाची गरज असते. पैसा हा वित्तीय संस्थेच्या मार्फत वापरता येतो. कारण पैसा हा कुणाकडे एकाकडे साठवून ठेवणं किंवा सरकार आलं म्हणून सरकारकडे साठवून ठेवणं हे शक्य नसतं. त्यामुळे वित्तीय संस्था बँकिंग क्षेत्र तशा पद्धतीनं काम करतं आणि सरकार त्याच्यातून नियोजनाची भूमिका करतं. अंदाजपत्रिकेत धोरण मांडत असतं आणि आपल्या धोरणातून हे उत्पन्न कशा पद्धतीनं जमा होईल आणि कशा पद्धतीनं आपण त्याचा विनियोग करू याचा याचं एक विवरणपत्र किंवा एक ताळेबंद पत्रक हे निश्चितपणे त्या त्या वर्षी राज्य सरकार मांडतं, त्याच पद्धतीनं केंद्र सरकार देखील मांडत असतं. प्रत्येक राज्याला आपलं आपलं एक अंदाजपत्रक हे मांडावं लागतं, त्या त्या ठिकाणी तयार करून ते सादर करावं लागतं. वित्तीय वर्ष हे देखील निश्चित करावं लागतं. वित्तीय वर्ष आपल्या भारताचं ज्यावेळेला आपण पाहतो किंवा आपल्या आत्ताचे केंद्रीय अर्थसंकल्प मांडला त्या अनुषंगाने 1 एप्रिलपासून ते 31 मार्चपर्यंत हे अंदाजपत्रीय वर्ष म्हणून विचारात घेतलं जातं आणि तोपर्यंत आलेलं उत्पन्न हे सरासरी किती होऊ शकतं त्याचा एक अंदाज काढून चालू वर्षाच्या स्थितीवरून पुढील वर्षासाठीचा अंदाज त्या ठिकाणी बांधला जातो. किती उत्पन्न जमा करता येईल, किती उत्पन्न खर्च करता येईल, लोकांवरती प्रत्यक्ष कर असतील, अप्रत्यक्ष कर असतील, त्याचा भार किती पडू शकतो, त्या भारातून आर्थिक उत्पन्न ज्यावेळेला आपण पाहतो ते कसं मिळवता येईल, किती मिळवता येईल ते देखील विचारात घ्यावं लागतं. आता याच अनुषंगाने मानव संसाधन विकास जो आहे तो कशा पद्धतीने होईल, त्याच्यातून पिण्यासाठीचं योग्य पाणी आपण म्हणूया, रोग निर्मूलन किंवा रोगराई निर्मूलन युक्त बाबी कशा देता येईल, कुटुंब नियोजनाचे कार्यक्रम आहेत ते कसे राबवता येईल, वैद्यकीय सुविधा देता येतील का, शिक्षण, त्यानंतर साक्षरता, शाळा, महाविद्यालय आणि विद्यापीठे, त्याचबरोबर व्यावसायिक शिक्षण हे कसं देता येऊ शकतं. कारण सध्या आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीचं पारंपरिक शिक्षणाचं प्रमाण जास्त दिसून येतं, परंतु व्यावसायिक शिक्षण जर देता आलं तर निश्चितपणे फायद्याचं ठरू शकतं. तांत्रिक आणि औद्योगिक शाळा ज्या आहेत, विकास आहे, त्याची शिस्त आहे आणि त्या दृष्टीने देखील विचार करावा लागतो. त्यामुळे औद्योगिक शाळा, विकास, शिस्त या बाजूने आपण ज्यावेळेला पाहतो त्यावेळेला महाविद्यालयाकडून मिळणारं म्हणजे बेकारांचा कारखाना एका बाजूला म्हटलं जातं, परंतु चांगल्या पद्धतीचं यंत्रतंत्र जर मिळालं तर निश्चितपणे अर्थव्यवस्थेला एक चांगली उभारी मिळू शकते किंवा त्याचा फायदा होऊ शकतो. त्यामुळे साक्षरता असेल, शाळा असतील, महाविद्यालय असतील आणि विद्यापीठ असतील या व्यावसायिक बाबींच्या अनुषंगाने अनेक फायदे मिळवून देता येऊ शकतात. भौतिक पायाभूत सुविधा ज्या आहेत त्या कशा पद्धतीच्या, तर भौतिक पायाभूत सुविधामध्ये थेट उत्पादन क्षेत्राशी संबंधित काही बाबी विचारात घ्याव्या लागतात. या आर्थिक बाबींचा विचार करता शेती असेल, उद्योग असेल, व्यापार असेल, त्याचबरोबर याच्याच अनुषंगाने आपण ज्यावेळेला विचार करतो त्यावेळेला वीज हा घटक महत्त्वाचा आहे. सिंचन सुविधा, सिंचन सुविधांचा झालेला विकास, त्या सिंचन सुविधामध्ये असणारी बाबी या देखील पाहाव्या लागतात. भौतिक पायाभूत सुविधांची जी कामगिरी आहे ती भारतीय अर्थव्यवस्था मिश्र आणि असमान आहे. वर्षानुवर्ष भारतामध्ये मऊ पायाभूत सुविधा वेगाने विकसित झाल्या आहेत. याउलट विस्तार आणि कार्यक्षमता या विस्ताराच्या संदर्भातलं आता आपण म्हणजे कन्सेप्ट वेगवेगळे राबवतो. नॉलेज एक्सपान्शन, आता ज्ञान विस्ताराचे कार्यक्रम ज्यावेळेला राबवतो त्यावेळेला हे पोहोचवणं देखील या पायाभूत सुविधेचाच एक महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे भौतिक सुविधा या कशा उपलब्ध होतील, कशा मिळवता येतील ते पाहिलं जातं आणि अर्थव्यवस्था जी आहे मिश्र आणि असमान असल्यामुळे निश्चित फायदा होतो. वर्षानुवर्षे भारतामध्ये या पायाभूत सुविधांचा विकास होत आला, परंतु टेक्नॉलॉजीच्या अनुषंगाने असेल, ज्ञानविस्ताराच्या अनुषंगाने असतील त्या बाबतीत तेवढासा विकास हा झालेला आपल्याला पाहायला मिळाला नाही. परंतु सध्या
सध्याच्या काळात ज्यावेळेला आपण पाहतो त्यावेळेला जापनीज टेक्नॉलॉजी असेल, इंडियन टेक्नॉलॉजी असेल, विकसित देशामध्ये मग अमेरिकासारखा देश असेल, इथं सुद्धा भारतातले अनेक नागरिक किंवा गुणवान आपण म्हणूया व्यक्ती ज्या आहेत त्या देशात जाऊन अशा पद्धतीच्या यंत्रसामग्री वस्तू डेव्हलप करण्याच्या मागं विचाराधीन असतात किंवा त्याचा फायदा मिळवून देतात. त्यामुळे वाहतुकीच्या दृष्टीनं किंवा ट्रान्सपोर्टिंगच्या दृष्टीनं यात निश्चित फायदा झालेला आपल्याला दिसून येतो. या सुविधांचा विस्तार करण्याच्या अनुषंगाने देखील काही बाबी निश्चितपणे विचारात आहेत. त्या कोणत्या बाबी असू शकतात? तर या वित्तविषयक बाबी आता आपण पाहिल्या, ज्ञानविषयक बाबी पाहिल्या, भौतिक समृद्धीच्या पाहिल्या. आता यात अनेक बाबी विचार करता पायाभूत सुविधा ह्या सोशली कशा होतील, समाजाला त्या कशा उपयोगी पडतील ते पाहणं गरजेचं आहे. त्यामुळे सामाजिक पायाभूत सुविधा ज्या आहेत, शिक्षण, आरोग्य आणि वैद्यकीय सेवा याच्यात समावेश होतो. पोषण किंवा गृहनिर्माण आणि पाणी पुरवठा किंवा समाजाला प्रत्यक्ष आपण ज्यावेळेस म्हणतो पंतप्रधान आवास योजना, आता शासनाकडून घरासाठी मोठ्या प्रमाणात लाभ कसा मिळेल त्याचा फायदा केला जातो किंवा घर बांधणाऱ्यांसाठी शासन काही तरतूद देत असतं आणि त्या आर्थिक मदत हे खरं तर उपयोगी पडते. त्यामुळं गृहनिर्माण खात्याच्या मार्फत सुद्धा किंवा शासन अर्थसहाय्य करतं, पोषक आहाराच्या दृष्टीनं विचार करतं, शैक्षणिक सुविधा आहे, आरोग्यविषयक सुविधा असते. आरोग्यविषयक सुविधा म्हणजे प्रत्येक गावामध्ये किंवा शहरामध्ये, मोठ्या मोठ्या शहरांमध्ये आरोग्यविषयक सुविधा ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झालेल्या असतात. या आरोग्यविषयक सुविधा मग त्याच्यामध्ये स्त्री प्रसूती गृह असतील किंवा इतर सुविधा असतील त्या मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होतात. त्याच्यातून फायदे हे झालेले दिसतात. त्यामुळे वैद्यकीय सेवा ही देखील अत्यंत आवश्यक आणि तातडीची पायाभूत सुविधा, मूलभूत सुविधा जी आहे, सेवा आहे, परंतु या सेवेसाठीचा शासकीय खर्च हा खूप मोठ्या प्रमाणावर होता. महाराष्ट्राच्या अनुषंगाने असेल किंवा केंद्र सरकारच्या अनुषंगाने असेल, आरोग्य विभागाच्या मार्फत, आरोग्य यंत्रणेच्या मार्फत सर्व गोष्टी आता सरकारने कोविड पॅन्डेमिक काळात आपल्याला पुरवण्याच्या दृष्टीनं प्रयत्न केला. तेथे विभाग, तेथे मंत्रालय हे खऱ्या अर्थाने कामी लागलं किंवा मार्गी लागलं आपण पाहिलं. त्यामुळं गृहनिर्माण खात्याच्या अनुषंगाने ज्या सुविधा आहेत त्या पुरवल्या. केवळ तेवढंच न करता इतर शैक्षणिक असेल, आरोग्य असेल, पायाभूत असतील, वैद्यकीय सुविधा असतील त्या पोहोचवण्याचं काम सामाजिक सुविधा किंवा पायाभूत सुविधातून सरकारकडून केलेलं असतं. निवडक आणि त्यांचे कल्याण स्तर जे आहेत ते निवडी काळानुसार बदलतात आणि भिन्न असतात. समाजामध्ये त्यांच्या विकासाच्या टप्प्यानुसार 3 आवश्यक लोकांसाठी पर्याय देखील दिलेले आहेत. दीर्घ आणि निरोगी जीवन जगणे, ज्ञान प्राप्त करणे आणि सभ्य जीवनासाठी आवश्यक संसाधनामध्ये प्रवेश मिळवणे या बाबी याच्यातल्या महत्त्वाच्या आहेत. यामध्ये पायाभूत सुविधांची जी भूमिका आहे ती विकासाच्या पूर्ततेसाठी आणि प्रयत्न करणे हे प्रत्येक राष्ट्राचे प्राथमिक उद्दिष्ट असते. त्याच्या लोकसंख्येच्या मूलभूत गरजा त्यासाठी आवश्यक संसाधनेच ती उभारू शकतात. उच्च GDP विकास दर साध्य करून त्यामुळे देशात गुंतवणूक करण्यास मदत होईल. या मदतीच्या अनुषंगाने पायाभूत सुविधांची भूमिका ही विकासाच्या बाबतीत महत्त्वाची आहे. प्राथमिक उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून त्यांच्या लोकसंख्येच्या मूलभूत गरजा या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने विचारात घेतल्या जातात. उच्च GDP, आता GDPचा दर जो आहे तो आपण पाहतो की आपलं 9% पर्यंत किंवा 10% पर्यंत जाण्याचं उद्दिष्ट हे शासकीय यंत्रणेच्या मार्फत झालेलं दिसतं. परंतु प्रत्यक्षात हे उद्दिष्ट आपण अनेक वेळेला पाहतो हे खरं तर 6-7%, 8% पर्यंत आपण जातो आणि कोविड सारखं महामारी ज्या वेळेला येते, संकट येतं त्यावेळेला आपल्याला पुन्हा मागे यावं लागतं किंवा GDPचा जो दर आहे तो कमी झालेला आपल्याला दिसून येतो. मग त्या अनुषंगानेच जे FDIला प्रोत्साहन दिलेलं आहे, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट जे आपण म्हणतो, ती गुंतवणूक आपल्या भारतात कशी वाढेल, किती वाढू शकेल या दृष्टीने देखील पायाभूत सुविधातली गुंतवणूक ही वाढण्यावर विशेष भर दिलेला असतो. पायाभूत सुविधांची मूलभूत बाबीतली गुंतवणूक याला हातभार लावण्याच्या दृष्टीने निश्चित उपयोगी ठरते. कारण त्यामुळं एखादी जर समजा कंपनी आपण पाहतो की पुण्यामध्ये किंवा मुंबईमध्ये जर आलेली असेल तर या कंपनीच्या अनुषंगाने आजूबाजूच्या सोयीसुविधा म्हणजे शैक्षणिक असेल, आरोग्यविषयक असतील, रस्ते वाहतूक असतील किंवा इतर ट्रान्सपोर्टिंग फॅसिलिटीज असतील या वाढवणं देखील अपेक्षित असतं आणि त्या एरियाला आलेलं पॉप्युलेशन
म्हणजे मायग्रेट पॉप्युलेशन असेल किंवा लोकलचं पॉप्युलेशन असेल, तर त्यांना स्थायिक होण्यासाठीच्या सोयीसुविधा आणि त्यांना मग ड्रिंकिंग वॉटर असेल, पिण्याचं पाणी असेल, वापरण्याचं पाणी असेल, इलेक्ट्रिसिटी, वीज गॅस असेल, म्हणजे या पायाभूत सुविधा ह्या उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनं सरकारकडून अल्प दरामध्ये किंवा सोयीसुविधा आपण म्हणूया सरकारच्या मार्फतच प्रोव्हाइड करण्याचं काम हे निश्चितपणे केलं जातं. काही दिवस किंवा काही महिने यात सोयीसुविधेवरती टॅक्स आकारणं असेल ते देखील कधी केलं जातं किंवा अल्प टॅक्स असतो किंवा कोणताही कर न लागता 2 वर्ष असेल 5 वर्ष असेल तो विचार करावा लागतो किंवा त्याच्यात तशी सवलत दिलेली असते. म्हणजे महाराष्ट्राचा विचार करता टाटांकडून नॅनो कारची निर्मिती जी आहे ती महाराष्ट्रात करावी या अनुषंगानं, परंतु इतर त्यांच्या पायाभूत सुविधांच्या ज्या मागण्या असतात त्या किती कालासाठी म्हणजे 5 वर्ष असेल 10 वर्षासाठी तर मोफतपणा किंवा अल्प दरामध्ये उपलब्ध करून द्यावे लागतात. तर त्या एरियामध्ये येणारे उद्योग एफडीआयच्या मार्फत येणारे उद्योग हे कोणत्याही सरकारला हवे असतात, परंतु त्याच्या बदल्यात उद्योग संस्था ज्या असतात कंपन्या ज्या असतात त्या कंपन्यांना आपल्या सोयीसुविधा किंवा आपल्याला सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात या दृष्टीने देखील विचार करतात. आणि सरकारच्या दृष्टीने सोयीसुविधा देणं हे सर्वांना देणं किंवा जास्तीत जास्त देणं हे खरं तर कठीण असतं, चॅलेंजिंग असतं, कारण प्रत्येकाची डिमांड असते. त्यामुळं कंपन्यांनी यावं परंतु सोयीसुविधा आपल्या उपलब्ध कराव्यात अशी सरकारची अपेक्षा असते. परंतु हे न होता ज्या वेळेला इतर बाबी होतात त्या दृष्टीनं जीडीपीच्या अनुषंगानं या एफडीआयला प्राधान्य दिलं जातं, परंतु या प्राधान्य देत असताना केवळ रोजगाराच्या दृष्टीनं विचार केला जातो, सामाजिक सोयीसुविधांचा विचार केला जातो. याच सोयीसुविधाच्या मार्फत लोकांच्या गरजा पूर्ण होतील का या दृष्टीने पाहिलं जातं आणि रोजगार निर्मिती जर झाली तर त्या एरियाची सुबत्ता किंवा आर्थिक स्थिती सुस्थितीत यायला निश्चित मदत होते. त्यामुळे एफडीआयच्या मार्गाने अशा प्रकारे पायाभूत सुविधांचा विकास होणं, मूलभूत गरजा वाढवणं हे देखील तितकंच महत्त्वाचं असल्याचं दिसून येतं. आता उच्च वाढ किंवा साध्य करण्याचे उद्दिष्ट जे आहे ते भौतिक पायाभूत सुविधांची थेट आर्थिक वाढीस हे समर्थन देते, तर सामाजिक पायाभूत सुविधा ज्या आहेत त्या अप्रत्यक्षपणे विचारात घेतल्या जातात. समाजाच्या जीवनमानाचा दर्जा सुधारणे असेल, मग त्या अनुषंगाने इतर बाबी जर विचारात घेतल्या तर रस्त्यांची जाळे असतील, बंदरे असतील, हवाई वाहतूक असेल, वीज असेल, बँकिंग प्रणाली असेल, तर या प्रणालीमध्ये बाबी किंवा अनेक घटक विचारात घेतले जातात. माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञान जे आहे ICT जे आहे ते कसं डेव्हलप होईल त्या अनुषंगाने विचार होतो. सामाजिक पायाभूत सुविधांचा किंवा त्यातल्या आरोग्यविषयक बाबी आहेत त्या कशा वाढतील, त्यातून बँकिंग प्रणाली जसं म्हटलं त्या संप्रेषणमध्ये वेगवेगळे कार्यशाळा असतील, वर्कशॉप असतील त्या आयोजित करणं आणि त्यामार्फत समाज प्रबोधन घडवणं. जसं महाराष्ट्राचं आपण पाहिलं तर वारकऱ्यांचे संप्रदाय किंवा विठ्ठल भक्त आपण मोठ्या प्रमाणावर आहे आणि या वारकरी संप्रदायामुळं अध्यात्माच्यामुळं एक चांगली सुसंस्कृत पिढी घडायला यामुळे निश्चित मदत होते. आर्थिक दृष्टीने हे जर झालं एका बाजूला आपण जर पाहिलं तर धार्मिक दृष्टीनं विचार करता मोठा आहे, परंतु पंढरपूर सारखं देवस्थ ठिकाण, आळंदी सारखं ठिकाण पुण्याच्या बाजूचं, देहू सारखं ठिकाण जर पाहिलं तरी उत्पन्न मिळवून देणारं किंवा अर्थार्जन निर्माण करणारं देखील आहे. म्हणूनच केंद्र सरकारने पालखी मार्ग याला विस्तारीकरणाचा दर्जा किंवा विस्तारीकरणासाठी मोठ्या प्रमाणावर परमिशन दिलेलं आहे आणि रुंदीकरणामध्ये आता 4 पदरीकरण हे रस्त्याची कामं महाराष्ट्रातली जी आहेत या ठिकाणाची दिसून येतात. त्यामुळे रस्ते वाहतुकीची समस्या यातून सुटेल. धार्मिकदृष्ट्या किंवा आर्थिकदृष्ट्या देखील कम्युनिकेशन करताना शासकीय यंत्रणेच्या मार्फत ज्या काही सोयीसुविधा आहेत, पण टपाल सेवा असतील, तार सेवा असतील, पोस्ट ऑफिस असतील यामार्फत सोयी सुविधा वाढवल्या, टेक्नॉलॉजीच्या अनुषंगाने देखील संप्रेषण किंवा ICT आपण म्हणूया माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञान जे आहे ते देखील वाढण्यावर भर आहे. सामाजिक पायाभूत सुविधा ज्या आहेत मग त्याच्यात आरोग्यविषयक सुविधा असतील, इतर सुविधा असतील. आरोग्यविषयक कोविडच्या काळात पाहिलं तसं इतरही काळात महिलांसाठी, मुलांसाठी, मुलींसाठी विशेष करून सोयी सुविधा पुरवण्याचं काम हे मोठ्या प्रमाणावर केलं जातं किंवा जास्त प्रमाणात केलं जातं. आता पायाभूत सुविधांचा विकास हा कशा पद्धतीने होत गेलाय. पायाभूत सुविधांचा विकास ज्या वेळेला आपण पाहतो त्यावेळेला भारतात वाहतूक व्यवस्था त्याच अनुषंगाने त्याला असणारी पूरक सहाय्यक सेवावर अवलंबून असणाऱ्या बाबी, विविध पद्धती ज्या आहेत सेवा ज्याद्वारे व्यापक वाहतूक व्यवस्था जी आहे
ही विचारात घेतली जाते आणि इतरत्र अवलंबत्व आहे का. आणि मग त्या अनुषंगाने रेल्वे असतील, रस्ते असतील, बंदरे असतील किंवा अंतर्गत जलवाहतूक असेल आणि त्या त्या राज्यातली किंवा त्या त्या देशातली अंतर्गत जलवाहतूक देखील फार महत्त्वाची असते. किनारी प्रदेशात असणारे किंवा एका देशाकडून दुसऱ्या देशाकडे जाणारा वाहतूक मार्ग असेल, तो देखील बंदराच्या परिसरामधला किंवा जलवाहतुकीच्या अनुषंगाने महत्त्वाचा असतो. विमान असेल, कंपन्या असेल, रेल्वे असतील आणि रस्ते असतील, हे वाहतुकीचे प्रमुख साधन विचारात घ्यावं लागतं किंवा त्या अनुषंगाने आहे. भारतात एकूण रहदारीच्या दृष्टीने जर विचार केला तर 95%हून अधिक वाहतूक ही होते. जरी इतर रीतीने जसे की अ, तटीय शिपिंग आणि अंतर्देशीय जलवाहतूक ही देखील महत्त्वाची आहे किंवा महत्त्वपूर्ण आहे. देशातील वाहतूक क्षेत्रावर रेल्वे आणि रस्ते यांचे वर्चस्व असल्याचे दिसून येतं. भारताचा विचार करता आपल्याकडे रेल्वेचं जाळं निर्माण व्हायला अजून खरं तर अजून भर पडणं अपेक्षित आहे. परंतु रेल्वे अंदाजपत्रक हे आत्ता आपण पाहतो की केंद्र सरकारच्या अखत्यारीत म्हणजे वेगळं मांडण्याऐवजी ते एकत्रित मांडलं जातं आणि रेल्वेविषयक सोयीसुविधा कशा देता येईल ते देखील पाहिलं जातं. परंतु तो अजून विकास व्हायला अपेक्षित आहे. त्यामुळं काय होईल, सार्वजनिक वाहतूक सुविधा जर चांगली असेल म्हणजे पुणे मुंबईच्या शहराचं जर आपण पाहिलं तर वेगवेगळ्या बसेस उपलब्ध केलेल्या आहेत किंवा एस टी महामंडळ हे देखील मुंबईच्या दृष्टीनं किंवा महाराष्ट्राच्या दृष्टीनं कार्यरत आहे आणि ह्या ट्रान्सपोर्टिंग फॅसिलिटीमध्ये त्या महामंडळाकडून जर सुविधा चांगल्या मिळाल्या तर पब्लिक ट्रान्सपोर्ट जर उत्तम झालं. आत्ताच्या सध्याच्या काळात आपण पाहतोय की बसेसची सुविधा अपुरी पडत आहे किंवा कमतरता त्याची जाणवती आहे. म्हणून आपण आता वेगवेगळ्या बसेस सेवा जशा वाढवल्या तशा मेट्रो फॅसिलिटी आपण वाढवतोय आणि या मेट्रोच्या मार्फत ज्या वेळेला एक रिंग रोड आपण जसं म्हणत होतो पूर्वी तशा पद्धतीने आता या मेट्रो सिटीज किंवा सिटीमधली मेट्रो ज्या वेळेला वाढत जाईल त्यावेळेला ट्रान्सपोर्टिंग फॅसिलिटी अनेक सुलभ होईल किंवा लोक त्याचा वापर करतील. त्यावेळेला अतिरिक्त होणारा ताण किंवा भविष्यातलं वाढणारी जी काही लोकसंख्या आपण म्हणूया त्यांच्याकडे होणारे परिश्रम हे तुलनात्मकरित्या कमी व्हायला मदत होतील किंवा त्याच्या सुखसुविधा या निश्चितपणे फायदेशीर ठरतील. त्यामुळे आंतरदेशीय जलवाहतूक जी आहे ती किनारी वाहतूक आपण म्हणूया शिपिंग वाहतूक आहे ती बदललेली स्थितीत दिसेल. त्यामुळे रस्ते वाहतूक आणि रेल्वे वाहतूक ही भारतातली जास्त वापरली जाणारी ट्रान्सपोर्टिंग फॅसिलिटी आहे आणि इतर जलवाहतूक असेल किंवा हवाई वाहतूक असेल त्याचा तुलनात्मकरित्या आपण म्हणूया माल वाहतुकीच्या दृष्टीनं जलवाहतूक ही फायदेशीर ठरते. परंतु विरुद्ध बाजूला ज्या वेळेला आपण जलवाहतुकीच्या अपोजिट बाजूला जातो त्यावेळेला तेवढं ट्रान्सपोर्टिंग करणं आपल्याला शक्य होत नाही. परंतु जहाज वाहतूक ही जर मोठ्या आकाराची जी जहाजं आपण पाहतो तर या जहाजातून देखील खूप मोठ्या प्रमाणात ट्रान्सपोर्टिंग करणं हे शक्य होत असतं. त्यामुळे भारतात एकूण रहदारीच्या ज्या काही 95% अधिक वाहतूक आहे ती रस्ते वाहतूक दिसून येते, रेल्वे वाहतूक दिसून येते आणि याच अनुषंगाने जर आता आपण पाहिलं तर या बाबीत डेव्हलपमेंट ही वेगाने चाललेली दिसते. केंद्र सरकार तशा पद्धतीने या रस्ते वाहतुकीवर, जलवाहतुकीवर, हवाई वाहतुकीवर मोठ्या प्रमाणावर आपली गुंतवणूक करण्याचा प्रयत्न करते. हवाई वाहतुकीमध्ये गुंतवणूक ही वेगळी करण्याची गरज नसते, परंतु ज्या हेलिकॉप्टर असतील, विमान असतील त्याच्या नियोजनाच्या अनुषंगाने त्याचे एअरपोर्ट्स असतील ते दर्जात्मक कसे करता येईल, त्याच्यात सुविधा कशा देता येतील, या प्रायव्हेट कंपन्यांना जर या सुविधाचे कॉन्ट्रॅक्ट दिलेले असतील तर ते उत्तम कसे करता येईल त्या दृष्टीने देखील प्रयत्न केला जातो. त्यातल्या तटीय शिपिंग आणि अंतर्देशीय वाहतुकीच्या दृष्टीने देखील किंवा जलवाहतुकीच्या दृष्टीने काही बाबी विचारात घ्यावे लागतात. म्हणजेच भूमिका ज्या वेळेला मांडली जाते त्यावेळेला देशातील वाहतूक क्षेत्रावर रेल्वे आणि रस्ते यांचे वर्चस्व असल्याचं आपल्याला पाहायला मिळत असतं. या अनुषंगाने काही संस्था आणि शासन यांच्यातले असणारे करार किंवा त्या अनुषंगाने केली जाणारी आर्थिक सुबत्ता जी आहे ती कशी आहे. सुशासन हे कार्यक्षम आणि सुस्थितीत प्रशासनावर लक्ष केंद्रित करते. प्रभावी किंवा सहअस्तित्वात असलेल्या सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील व्यवस्था ज्या आहेत व्यवस्थापित करणं हे आवश्यक असतं. कामकाजासाठी किंवा लेबरच्या दृष्टीने ज्यावेळेला आपण विचार करतो त्यावेळेला कायदेशीर काही फ्रेमवर्क याची चौकट निर्माण करता येऊ शकतं का, ते कशा पद्धतीने असू शकेल. सार्वजनिक अधिकाऱ्यांची जबाबदारी प्रशासन कशा पद्धतीने काम करेल. पारदर्शकता जर असेल
ट्रान्सपरंट आपण म्हणूया कामदार असेल तर त्याच्यात जास्त फायदे होऊ शकतात. माहितीचे स्वातंत्र्य नागरिकापर्यंत पोहोचणे, त्याद्वारे सहभागी शासन, नागरिक किंवा समाजासाठी प्रमुख भूमिकेद्वारे काही घटक हे महत्वाचे मानले जातात. त्या अनुषंगानेच भूसंपादन भूसंपादन हा खरं तर रस्ते वाहतुकीच्या दृष्टीने फार महत्वाचा विषय असतो. कारण शासन ज्या वेळेला रस्त्यांचा विकास करतं, दोन पदरी रस्ते ज्या वेळेला चार पदरीकरण केलं जातं, त्यावेळेला आजूबाजूची जी काही लोकसंख्या असते किंवा लोकांची जमिनी असतात, शेती असते, त्याची भरपाई ही शासनाला त्याला द्यावी लागते किंवा त्यांचं पुनर्वसन दुसऱ्या ठिकाणी करून द्यावं लागतं, तरच याचा विकास करणं हे शक्य असतं. अन्यथा भूसंपादन हा पहिला अत्यंत महत्वाचा रस्ते वाहतुकीच्या दृष्टीने महत्वाचा भाग आहे. त्या दृष्टीने नियामक असतील, पर्यावरणीय मंजुरीमध्ये विलंब असतील किंवा पर्यावरणाच्या बाबी विचारात घेणं असेल, हे प्रश्न आपल्याला मार्गी लावावे लागतात. त्याचबरोबर रस्त्याचं काम करत असताना पाण्याचा प्रश्न पहिल्यांदा विचारात घ्यावा लागतो किंवा पाणी जर आपण व्यवस्थित त्या ठिकाणचं एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी पोहोचू शकलो किंवा त्याच्या नलिका आपण जर तयार करू शकलो तर निश्चितपणे फायद्याचं होऊ शकतं. बंदरांचे आधुनिकीकरण करणं किंवा वेगवेगळे जे बंदरं आहेत जहाज वाहतुकीच्या दृष्टीने या ठिकाणी म्हटले, बोटिंगच्या दृष्टीने म्हटले, तर ह्या सुविधेत वाढ करणं आणि त्याच्या फॅसिलिटी अनेकापर्यंत पोहोचवणं, सुविधात बदल करणं हे देखील तितकंच महत्त्वाचं असतं. व्यावसायिक शिक्षण, एज्युकेशन जर देणाऱ्या शैक्षणिक संस्था असतील तर या व्यावसायिक संस्थेतून आपल्याला आमूलाग्र बदल किंवा फायदे निर्माण करता येऊ शकतात. या व्यावसायिक शिक्षणातून स्किल ओरिएंटेड वर्क ज्या वेळेला आपण मिळेल त्यावेळेला उत्पादक संस्था, उद्योजक, उत्पादन प्रक्रिया या देखील निर्माण व्हायला निश्चितपणे मदत होते. त्याचे फायदे आपल्याला जाणवतील किंवा दीर्घकाळात तसे दिसून येतील. या अनुषंगाने ज्या वेळेला आपण पुढचा विचार करतो सारांशाच्या दृष्टीने की आपण एकूण ओव्हरऑलमध्ये काय पाहिलं, तर ज्यातून उपलब्ध नैसर्गिक संसाधने शाश्वतपणे वापरणं हे किती महत्वाचं आहे. शाश्वत म्हणजे दीर्घकाळ सस्टेनेबल आपण म्हणूया. सध्याचं जे घटक आपण वापरतो ते सस्टेनेबल राहू शकतील का, ते किती प्रमाणात राहू शकतील, कशा पद्धतीने राहू शकतील याच्यावर फोकस करणं जास्त गरजेचं आहे. मग दीर्घकाळासाठी म्हणजे आता आपण जर समजा हवेचा वापर ऑक्सिजन म्हणून घेत असतो त्यावेळेला मी ऑक्सिजनचा वापर करतो त्यावेळेला मला वृक्ष लागवड करणं अपेक्षित आहे, कारण पुन्हा ऑक्सिजनची निर्मिती होऊ शकते. म्हणजेच आपल्याकडं ज्यावेळेला 1 जुलै आपण आता वृक्षारोपण दिन म्हणून किंवा शासन तसं जाहीर करते 1 ते 15 जुलैपर्यंत वृक्षारोपणाचे किंवा कृषी दिन म्हणून नंतर जाहीर केला जातो, पर्यावरण दिन म्हणून जाहीर केला जातो. एन्व्हायरमेंट अवेअरनेस प्रोग्राम एकूणच कशासाठी असतात, तर आपल्याकडे असणारी जी काही साधन संपत्ती आहे, नॅचरल रिसोर्सेस आहेत, नैसर्गिक संसाधने आहेत, ती संसाधने आपण आपल्यासाठी पुरेशी वापरल्यानंतर ती पुढच्या पिढीला वापरता आली पाहिजे, ती दीर्घकाळ राहिली पाहिजेत. कारण समाज हा अमर स्वरूपाचा असतो, दीर्घकाळ चालणार असतो. व्यक्ती हा मूर्त स्वरूपाचा किंवा अल्पकाळाचा असतो. म्हणजे कदाचित 50 वर्ष, 100 वर्ष, 150 वर्ष राहू शकेल. परंतु समाजाच्या दृष्टीने जर बघितलं तर ही दीर्घकाळ चालणारी प्रक्रिया आहे. त्यामुळं निसर्ग निर्मित जी संसाधने आहेत, नॅचरल रिसोर्सेस जे आहेत ते दीर्घकाळ टिकवण्याच्या दृष्टीने विचार करावा लागतो. त्याचबरोबर मानवनिर्मित संसाधनाच्या अनुषंगाने देखील अनेक किंवा आधुनिक बाबी त्या ठिकाणी विचारात घेतल्या जातात. गरजा निर्माण केल्या जातात किंवा त्यातल्या गरजा ह्या दिसून येतात. पायाभूत सुविधांचा विकास, त्याचबरोबर त्या संदर्भात असणाऱ्या अत्यावश्यक बाबी या देखील महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे नैसर्गिक आणि मानवनिर्मित दोन्ही संसाधनाच्या अनुषंगाने उपलब्धतेवर तेथे अशा प्रकारे संसाधनाची उपलब्धता आणि विकास यांच्यातील जवळचा हा दुवा आहे. देशातील पायाभूत सुविधांची जी गरज आहे ती गरज पूर्ण करण्याच्या दृष्टीनं सरकार वेगवेगळ्या योजना राबवतं. त्या योजनाच्याच अनुषंगाने त्या निसर्ग निर्मित असतील तर त्या दीर्घकाळ टिकवता येतील कशा, आणि मानवनिर्मित असतील तर मानवाला ते भांडवल कसं उपलब्ध करता येईल, त्या सुविधा सर्वांपर्यंत कशा पोहोचवता येईल ह्या दृष्टीने त्याचा प्रयत्न केला जातो. म्हणजे जी काय साधन संपत्ती आपल्याकडे आहे, नॅचरल रिसोर्सेस जे आपल्याकडे आहेत ते नॅचरल रिसोर्सेस हे दीर्घकाळासाठी आपल्याला वापरता आले पाहिजेत. या अनुषंगाने आर्थिक गुंतवणूक जी आहे ती चांगल्या पद्धतीने करण्यासाठी सस्टेनेबल डेव्हलपमेंट ग्रोथ किंवा सस्टेनेबल डेव्हलपमेंट आपण म्हणतो शाश्वत विकास, या अनुषंगाने सरकार आपला
अंदाजपत्रक असतील, नियोजनबद्ध आराखडा असतील किंवा पंचवार्षिक योजना असतील. आता आपण पाहतोय की नीती आयोग आहे आणि या अनुषंगानं त्याच्यातली गुंतवणूक जी आहे ती वेगवेगळ्या टप्प्यात वाढवण्याचं काम करत असल्याचं दिसून येतं. परंतु पायाभूत सुविधांचा विकास करताना त्याचा अत्यावश्यक बाबी ज्या आहेत त्या देखील पाहाव्या लागतात. नैसर्गिक आणि मानवनिर्मित या दोन्ही संसाधनाच्या उपलब्धतेवर आपल्याला संसाधनाची उपलब्धता ही दिसून येते. यांच्यातील जवळचा दुवा हा देशातील म्हणजे कुठल्याही देशाचा पायाभूत सुविधा जर भक्कम असतील तर आर्थिक विकासाचा वेग हा निश्चितपणे वाढायला मदत होत असते. आणि आर्थिक विकासाचा वेग जर वाढवायचा असेल तर तो पायाभूत सुविधा यातली गुंतवणूक ही जास्त करावी लागते. म्हणजे इथं जे आपण म्हटलेलं आहे की भूसंपादनाच्या अनुषंगाने, परंतु जमीन ही नापीक असणारी किंवा उत्पादन योग्य नसणारी जमीन जी आहे तर तिचा वापर पायाभूत सुविधांच्या अनुषंगाने करता येऊ शकतो का ते पाहिलं जातं. अन्यथा उत्पादन त्या ठिकाणचं नुकसान होत असेल तर त्या भूसंपादनाचा अधिकार तसा नाही आहे. परंतु नियामक आणि पर्यावरणीय मंजुरी जी आहे ती आपल्याला आवश्यक असते. म्हणजे एखादी शुगर फॅक्टरी उभा करायची असेल तर परिसरात तुम्हाला त्या ठिकाणी जंगल किंवा वृक्ष लागवड केलेली मोठ्या प्रमाणात दिसावी लागते. किंवा एक शुगर फॅक्टरी उभा केल्यानंतर दुसरी शुगर फॅक्टरी किमान त्याच्या काही किलोमीटर अंतरावरती म्हणजे 25 किलोमीटर असेल, 50 किलोमीटर असेल, त्या अंतराच्या आतमध्ये तुम्हाला उभारता येत नाही. त्यामुळे पर्यावरणीय बाबी किंवा त्यातल्या असणाऱ्या मंजुरी ज्या आहेत त्या घेणं अत्यंत आवश्यक असतं. म्हणजे ज्यावेळेस एखादा प्लॅन्ट उभा केला जातो आणि त्या प्लॅन्टला किंवा उद्योगधंदा उभा केलाय तर त्याच्या काही ठराविक अंतरापर्यंत लोकवस्ती नसावी, कारण त्याचा लोकवस्तीला त्रास होऊ नये हा भाग विचारात घेतला जातो. त्यामुळं मंजुरीमध्ये असणारे जे काही अनेक अडथळे आहेत ते खरं तर 1991 पर्यंत त्याच्यावर काटेकोरपणे आणि जास्त कडक किंवा शिस्तबद्ध पद्धतीने आपण म्हणूया नियंत्रण ठेवलं गेलं. परंतु 91 नंतर जर विचार केला तो खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरणामध्ये काही नियम याच्यातले शिथिल करण्यात आले आणि या शिथिलतेच्याच अनुषंगानं काही फायदे हे निश्चित उत्पादन वाढीला झालेले आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळं पाण्याचे जे प्रश्न होता ड्रिंकिंग वॉटरचा तो देखील आपल्याला सुटायला मदत झाली. वेगवेगळी जी बंदरं होती ती पर्यावरणाच्या दृष्टीनं आणि पर्यटकाच्या दृष्टीनं आपण म्हणूया विशेष करून आकर्षित कशी करता येईल याच्यावरती भर दिला. म्हणजे पर्यटन क्षेत्राचा जर विकास झाला तर लोकांकडून पैसा हा मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी उभा करता येईल. कारण सर्व आपण लोकसंख्येला जर पाहिलं तर पर्यटन हे आवडण्याचा भाग असतो किंवा अपेक्षित असतो सर्वांना. त्यामुळं बंदराचं आधुनिकीकरण करणं